हा व्लॉग वटपौर्णिमेच्या दिवशीचा आहे आणि सकाळी सकाळी असं पावसाचं वातावरण झालं होतं। आता या ज्या वळी आहेत ना, काल त्या शिजवून ठेवल्या होत्या आणि आता यांना धुवायला घेतलेल्या आहेत, कारण ह्या राखेमध्ये बनवल्या जातात, त्याच्यावर राख लागली जाते तर 2 पाण्यामध्ये धुतल्या जातात। त्यानंतर इथे मी छान साडी घालून सुंदर अशी रेडी झालेली आहे। मेकअप करायचं तेवढं बाकी आहे, ते पण करते। चला झटपट मेकअप दाखवते या व्हिडिओमध्ये। सगळ्यात पहिले तर ईपी सॉफ्टचं मी मॉइश्चरायझर इथे अप्लाय केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला एक स्ट्रोब क्रीम लावायची आहे। इथे मी अर्धी चमची स्ट्रोब क्रीम लावलेली आहे, ती पण छान चेहऱ्यावर लावून ब्लेंड केली। इथे फाउंडेशन घेतलेलं आहे जो की आहे लॅक्मेचं, आणि डॉट करून पूर्ण चेहऱ्यावर अप्लाय केलं आणि हाताने छान मी ब्लेंड केलेलं आहे। ओके, त्यानंतर कन्सिलर डोळ्याच्यावर डोळ्याच्या खाली लावून थोडंसं ते पण ब्लेंड केलं आणि इथे मी मार्शी लूज पावडर लावलेली आहे। हा इनसाइडचा आयशॅडो पॅलेट आहे। पॅलेट इतका सुंदर आहे, सगळे कलर इतके न्यूड आहे। मला जो न्यूड मेकअप आवडत असेल डोळ्यांचा तर हा पॅलेट तुम्ही घेऊ शकता। आणि इथे मी हेअरस्टाईलसुद्धा छान करून घेतलेली आहे आणि मध्ये मध्ये किचनचं काम कुठपर्यंत आलं ते सुद्धा बघते मी, तर बघू शकता तुम्ही। त्यानंतर इथे मी हे ट्रेंडिंग असलेले जे कानातले आहेत ते घातलेले आहेत, बँगल्स घातलेल्या आहेत। मोठं मंगळसूत्र तेवढं घालायचं बाकी होतं, निघता वेळेस घालणार होती मी। नथ पण इथे वेअर केलेले आहे, बघू शकता। तर असा हा सुंदर असा सिंपल मेकअप मी केलेला आहे। त्यानंतर इथे पूजेची तयारी, आधीच मी सगळं सामान काढून ठेवलं होतं, तर आत्ताना विचारत होती काय काय घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी हा जो ताट आहे पूजेचा तो सजवलेला आहे आणि सुंदर अशा माझ्या नवऱ्याने माझ्या थोड्याशा व्हिडिओज देखील काढलेल्या आहेत, तर त्या पण मी तुम्हाला दाखवते, बघू शकता तुम्ही। त्यानंतर आम्ही वडावर जाण्यासाठी निघालेलो आहोत, दीदी, मी आणि आत्या। आणि त्यानंतर इथे वडावर पोहोचल्यावर पूजा करायला घेतलेली आहे। तर पूजा ॲज युजल सगळे करतात तशीच करायला घेतलेली आहे। फक्त थोडक्यात तुम्हाला दाखवते। तर पाण्याने सारवून तिथे स्वस्तिक काढून तिथे मी पानं आहेत ती ठेवलेली आहेत, त्यावर जे सुवासिनीचे वाण असतात ते पूजलेले आहेत। तिथेच फळं वगैरे ठेवली। पूजा झाल्यानंतर गोल खोबऱ्याचं नैवेद्यसुद्धा दाखवून घेतलं आणि मनोभावे पूजा केली। आणि त्यानंतर वडाच्या फेऱ्या मारायच्या होत्या, जोडीला अगस्त्यसुद्धा आलेला आणि तो पण मध्ये मध्ये करत होता। पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर वडाला आम्ही 7 फेऱ्या ज्या आहेत त्या मारून घेतल्या, मी, दीदी आणि आत्यांनी। इथे खूप लहान लहान मुलं आलेली। आता ही लहान लहान मुलं काय तर माहिती आहे, पूजा केलेली असतात ना ती फळं घेण्यासाठी, मी तर सरळ त्यांना ती फळं उचलते आणि देऊन टाकते, कारण ती इथे राहण्यापेक्षा कोणाच्या तरी मुखी लागतील। त्यानंतर आम्ही 5 सुवासिनींच्या ओट्या वगैरे भरल्या, हळदी कुंकू केलं आणि आशीर्वादसुद्धा घेतला। त्यानंतर मी घरी आली। घरी आल्यानंतर सगळ्यांसाठी चहा वगैरे ठेवला आणि खरं सांगू सकाळपासून संध्याकाळपर्यंत काहीच खाल्लं नव्हतं। चहामध्ये थोड्याशा ज्या वळी होत्या ना त्या खाऊन घेतल्या आणि किचनचं काम इथपर्यंत आलेलं आहे। तर असा होता आजचा दिवस। चला नवीन ब्लॉगमध्ये भेटू।